तर दुसऱ्याचं भविष्य सांगणारा आणि दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात आता स्वतःच्याच भविष्याची चिंता आहे। आयुष्यभर जेलची हवा खावी लागणार आहे हे आता खरातला समजलंय। त्यामुळे खरात आता जेलमध्ये चांगलाच हतबल झालाय। त्यानं जेवण कमी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पाहूया। भविष्य सांगणाऱ्या खरातला स्वतःच्या भविष्याची चिंता। कोर्टात जाण्यास भोंदू खरातचा नकार। व्हीसीद्वारे सुनावणीची खरातची मागणी। नाशिकचा कुख्यात भोंदूबाबा अशोक खरात पोलीस कोठडीत पूर्णपणे खचलाय। पोलिसांचंच भविष्य सांगून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्या खरातला आता वास्तव समजलंय। आपण लवकर तुरुंगातून बाहेर पडणार नाही याची खात्री आता खरातला पटली आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरची भीती सुद्धा आता स्पष्टपणे दिसू लागली आहे। खरात कोठडीत जास्त बोलत नाही, तसंच त्याचं जेवणही कमी झाल्याची माहिती आहे। न्यायालयातील सुनावणी व्हीसीद्वारेच घ्यावी अशी खरातची मागणी आहे। पत्नीची माहिती देण्यास सुद्धा खरात टाळटाळ करतोय। ती कुठे आहे ते देवालाच माहीत असल्याचं बोलतोय। मुलाशी एकदा फोनवर बोलू द्या, तपास यंत्रणांना अशी खरातनं विनंती केली आहे। दुसरीकडे कायदेशीर पेच आता खरातसाठी अधिक कठीण झालाय। आज झालेल्या सुनावणीत खरातला 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र दिलासा मिळण्याऐवजी त्याच्या अडचणीत वाढ झाली। चौथ्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेला अर्ज न्यायालयानं मंजूर केला। या चौथ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी मिळवण्यासाठी उद्या पुन्हा महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। दैवी शक्तीचा दावा करून दुसऱ्याचे भविष्य सांगणारा भोंदू खरात हा आज मात्र स्वतःच्या भविष्याबाबत चिंतित आहेत। खरं तर त्याला अटक झाल्यानंतर त्याने पोलिसांनाही भविष्य सांगण्याचा दावा त्यांनी केला होता, अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळालेली आहे। ज्याला स्वतःचं भविष्य कळालं नाही तो दुसऱ्याचं भविष्य कसं सांगू शकेल हा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो। त्याचा दैवी चमत्काराचा आणि ज्योतिषाचा दावा हा आज फोल ठरलेला आहे। खरं तर फल ज्योतिष ही अंधश्रद्धा आहेत, थोतांड आहेत, स्वप्न विकण्याची कला आहेत। त्यामुळे कोणीही याच्या मागे लावून आपलं आयुष्य बर्बाद करू नये। नाशिकमधील गुन्ह्यांसोबतच आता शिर्डी पोलीस सुद्धा खरातचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। आज खरातची वैद्यकीय तपासणी करून त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हजर केलं जाणार आहे। मात्र उद्याच्या सुनावणीत नाशिक पोलीस पुन्हा त्याची कोठडी मिळवण्यात यशस्वी होतात का आणि न्यायालय काय निर्णय देतं याकडे आता लक्ष लागलंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।